एका छोट्याशा गावात जिथे सूर्याच्या पहिल्या किरणांमुळे शेत सोनेरी रंगात बदलते, तिथे रमेश नावाचा एक शेतकरी राहत होता. रमेश खूप कष्टाळू शेतकरी होता, पण त्याची जमीन खूप कमी होती आणि साधनसंपत्ती भरपूर होती. रमेशची कहाणी फक्त त्याचीच नाही तर त्याच्या संपूर्ण गावाची होती, जिथे प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतात कठोर परिश्रम करतो. बेटा सोहन, आज आपल्याला खूप कष्ट करावे लागतील. आपले संपूर्ण पीक आजच्या कष्टावर अवलंबून आहे. हो बाबा, मी खूप कष्ट करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बेटा, यावेळी आपल्याला पूर्ण समर्पणाने काम करावे लागेल, जेणेकरून आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाही. गेल्या वेळी आपण खूप नुकसान सहन केले आहे. यावेळी आपल्याला काही नफा मिळेल अशी आशा आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबा. देणारा देव आहे. जर आपण पूर्ण समर्पणाने काम केले तर आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाही. रमेश आणि त्याचा मुलगा सोहन शेताकडे निघाले. रामूची पत्नी सीता आणि मुलगी मुन्नी घरीच राहतात, पण त्यांचे मनही शेतात असते. आई, यावेळी वडिलांचे पीक चांगले येईल ना, जेणेकरून मी शाळेत जाऊ शकेन. माझ्यासोबतच्या सर्व मुली शाळेत जातात. हो मुली, जर तुझ्या वडिलांचे पीक चांगले आले तर तू नक्कीच शाळेत जाशील. गरीब कुटुंबाचे स्वप्न होते की यावेळी त्यांचे पीक चांगले येईल, जेणेकरून गरिबीपासून थोडी सुटका होईल. गावाच्या चौपाटीवर जिथे इतर काही लोक बसून बोलत होते. अरे भाऊ, यावेळी खूप वाईट परिस्थिती आहे आणि उष्णता देखील खूप वाढत आहे की पीक पेरण्याची इच्छाच होत नाही. संपूर्ण पीक खराब होते. अरे, मला वाटते की कोणीतरी आपल्या गावावर काळी जादू केली आहे. अरे, तू काय म्हणतोस भाऊ? या असे काही घडते का? असो, आजकाल कोणीही कोणालाही आनंदी पाहू इच्छित नाही, म्हणून कोणीतरी शत्रुत्वातून काळी जादू केली असावी. त्यामुळे आपली जमीन नापीक होत आहे आणि कोणाचेही पीक येत नाही. आज खूप लवकर निघाली आहे तुम्ही. काही पीक पेरणी करत आहात का? हो काका, या पिकाकडून खूप अपेक्षा आहेत. जर पीक चांगले असेल तर मी काही कर्ज फेडू शकेन. अरे रमेश, यावेळी फक्त तूच आशा करत नाहीस तर संपूर्ण गाव आशावादी आहे. सर्वांना खूप काळजी आहे की त्यांचे पीकही चांगले येईल. जर यावेळी पीक चांगले आले तर ते जगू शकतील. काका, तुम्हाला काय माहिती, गेल्या 8 वर्षापासून माझ्या मुलीचा अभ्यास थांबला आहे. जर मला काही पैसे मिळाले तर मला तिचं शाळेत ॲडमिशन घेता येईल. हो भाऊ, मला कठोर परिश्रम करावे लागतील. आता मला नशिबापेक्षा माझ्या मेहनतीवर जास्त विश्वास आहे. तू बरोबर आहेस भाऊ. आता मला माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल. जर हे असे चालू राहिले तर आपले गाव पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. असे म्हणू नकोस. देवावर विश्वास ठेव. त्याच्या घरात उशीर आहे पण अन्याय नाही. वा, एके दिवशी तो आमचेही ऐकेल. बघ, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, पण तुम्हाला देवाच्या आशीर्वादाचीही गरज आहे. चौपालमध्ये बसून सगळे आपापल्या शेतांबद्दल बोलतात. सर्वांना माहीत होते की शेती करणे सोपे नाही, पण ते हार मानणारे नव्हते. सर्वांना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी माहिती होती, म्हणून त्यांनी त्यांच्या प्रयत्नांमध्ये मागे हटले नाही. शेतात काम सुरू झाले होते. रमेश आणि सोहन एकत्र शेत नांगरत होते. रमेशचा बैल हिराही त्यांच्यासोबत होता. हिरा हा रमेशचा सर्वात जुना मित्र होता, ज्याने त्याला प्रत्येक कठीण परिस्थितीत साथ दिली होती. सोहन बाळा, नांगर नीट चालवला जात नाहीये, त्यामुळे पिकांच्या रांगा व्यवस्थित तयार होत नाहीयेत. सोहन पूर्ण प्रयत्नाने काम करत होता. खूप घाम गाळत होता. त्याला अन्नाची किंवा पाण्याची पर्वा नव्हती. त्याला फक्त त्याच्या वडिलांना कसे आनंदी करावे आणि त्यांचे घर कसे चालवावे, फक्त याची काळजी होती. सोहन आणि रमेश खूप थकले होते. ते एका झाडाखाली बसून विश्रांती घेण्याचा विचार करतात. रमेश हसत म्हणाला, आपल्या कष्टाचे फळ गोड लागेल बेटा, धीर धर.
बापू, जर यावेळी पीक चांगले आले तर मी नवीन कपडे घालून शाळेत जाईन. हे ऐकून रमेशचे डोळे आनंदाने भरून येतात आणि तो म्हणतो, हो बाळा, नक्कीच. बापू, आपण मुन्नीलाही शाळेत दाखल करू, मग तीही चांगले कपडे घालून जाईल. हो बाळा, या पिकानेच सर्व काही शक्य होईल. जर यावेळी पीक चांगले आले आणि देव साथ देत असेल तर सर्व समस्या दूर होतील. बापू, देव आपल्याला असे भाग्य का देतो? जर आपल्याला हे नशीब मिळाले असते तर आपणही जमीनदारासारखे दररोज चांगले कपडे घालू शकलो असतो. बाळा, जर देवाने सर्वांना सर्व काही दिले असते तर शेती कोण करेल? प्रत्येक जण कठोर परिश्रम करेल. म्हणूनच देवाने सर्वांना वेगळे बनवले आहे आणि प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार पैसे दिले आहेत. पण जेव्हा तो एखाद्याला पैसे देतो तेव्हा तो खूप काही देतो. देवाच्या घरात विलंब होतो पण अन्याय होत नाही. अशा प्रकारे रामू आणि सोहन दिवसभर शेतात काम करत होते. रमेशची पत्नी सीता आणि मुलगी मुन्नी देखील शेतात अन्न आणत होत्या. सर्वांनी एकत्र जेवण केले आणि नंतर पुन्हा कामाला सुरुवात केली. कष्टाची कमतरता नव्हती, फक्त आशा होती की यावेळी कष्टाचे फळ चांगले मिळेल. यावेळी गावात एक उत्सव होणार होता जिथे लोक एकत्र वेळ घालवतील. सणांचेही स्वतःचे महत्त्व आहे जे शेतकऱ्यांना त्यांच्या आयुष्यात थोडा आराम आणि आनंद देतात. रमेशची मुलेही या उत्सवाबद्दल खूप उत्सुक होती. मुन्नी, यावेळी आपण जत्रेत नक्की जाऊ. हो भाऊ, मलाही मिठाई खूप आवडते आणि आपण मिठाई देखील खाऊ. मुन्नी, यावेळी आपण खूप मज्जा करू. आपण चांगल्या झुलांवर झुलू आणि मी तुझ्यासाठी चांगल्या मिठाई देखील खरेदी करू. उत्सवाचा दिवस उजाडला होता आणि खूप मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली, ज्यामुळे सर्वजण जत्रेचे आयोजन थांबवतात आणि ते त्यांच्या घरीच राहतात. त्यामुळे मुन्नी खूप दुःखी होते. भाऊ, तू म्हणत होतास की आपण मिठाई खाऊ आणि आपण खूप मज्जा करू, पण पावसाने सगळी मज्जा खराब केली. अरे मुन्नी, काळजी करू नकोस. जर यावेळी पीक चांगले असेल तर आपण जत्रा पाहण्यासाठी शहरात जाऊ. दुसऱ्या दिवशी कापणीची वेळ जवळ येत होती. रमेश आणि इतर शेतकरी त्यांच्या पिकांची काळजी घेण्यास व्यस्त होते. याच दरम्यान रमेशला त्याच्या शेतात काही कीटक दिसू लागले जे त्याच्या पिकाचे नुकसान करू शकतात. हे पाहून रमेश खूप काळजीत पडला. काका, हे बघा, हे कीटक माझ्या पिकाचे खूप नुकसान करत आहेत. आता काय होईल? रमेश, हे कीटक आमच्याही पिकात पसरलेलं आहे आणि ते नुकसान करतात. तर आपण एकत्र येऊन ते हाताळू. आपल्याला लवकर काहीतरी उपाय शोधावा लागेल. पण काका, जर आपण या किड्यांबद्दल लवकरच काही केले नाही तर ते आपले संपूर्ण पीक खराब करतील आणि आपली सर्व मेहनत वाया जाईल. रमेश बाळा, ते पावसामुळे बाहेर पडतात आणि पिकावर चढतात. आपल्याला त्यांच्यावर लवकर उपाय शोधावा लागेल, नाहीतर ते फक्त तुमचेच नाही तर आपल्या संपूर्ण गावाचे पीकही खराब करतील. मग कोणाकडेही खायला काही राहणार नाही. रमेश, किशन आणि भोला काकांनी पीक वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांचीही मदत घेतली आणि पीक हळूहळू तयार होऊ लागले. काही दिवसात कापणीची वेळ आली. रमेश आणि त्याचे कुटुंब खूप उत्साहित झाले. यावेळी त्यांचे पीक चांगले दिसत होते, पण परिणाम पीक काढल्यानंतर कळतो. रमेश आणि सोहन यांनी एकत्र पीक कापण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्यांनी त्यांचे संपूर्ण पीक कापले. सोहन, यावेळी पीक खूप चांगले आले आहे. देवाने आपले ऐकले आहे. हो बापू, यावेळी आपण खूप चांगले पैसे कमवू. यावेळी आपल्याला अनेक समस्या आल्या, पण आपण सर्व समस्या सोडवल्या आणि आपल्या कष्टाचे फळ मिळाले बेटा. हो बापू, तुम्ही बरोबर म्हणालात. यावेळी आपल्याला खूप काळजी वाटत होती. आता मीही खूप आनंदी आहे कारण आपले पीक खूप चांगले आले आहे. ते खूप पैशाने विकले जाईल. त्यानंतर मी चांगले कपडे घालून शाळेत जाऊ शकेन. तुम्ही दिवसभर शेतात खूप कष्ट केले आहेत. आता मी तुम्हाला शहरातून चांगले कपडे आणीन. हो बापू, आणि यावेळी आपल्या गावात जी जत्रा भरणार होती ती पावसामुळे भरू शकली नाही, म्हणून यावेळी आपण आपल्या गावात पुन्हा जत्रा भरू. मुन्नीला हे ऐकून खूप वाईट वाटले होते. जर तिला कळाले की पुन्हा जत्रा भरणार आहे तर ती खूप आनंदी होईल. हो बाळा, मी सर्वांशी बोलेन आणि आपल्या गावात पुन्हा जत्रा भरवण्याचा प्रयत्न करेन. रमेश आणि सोहन दोघेही घरी येतात. हे मी काय ऐकत आहे?
पीक खूप चांगले झाले आहे आपलं यावेळी. आपल्याला चांगला नफा होईल. हो सीता, देवाने आपले ऐकले आहे आणि संपूर्ण गावाचे पीक सुद्धा चांगले झाले आहे आणि आपण आपले पीक चांगल्या किमतीत विकू शकतो. देवाने ऐकले आहे आपले, कारण आम्ही खूप मेहनत केली होती यावेळी आणि आपण आपले संपूर्ण पीक विकून आपले संपूर्ण कर्ज फेडू आणि मुन्नीलाही शाळेत घालू. हो सीता, सोहन आणि मुन्नीलाही शाळेत घालू आणि तुझ्यासाठी पण मी एक साडी खरेदी करेन. तू माझ्यासाठी गरिबीत खूप दिवस काढले आहेस आणि माझ्याकडे कधीही काही मागितले नाहीस. मी तुमच्याकडून काय मागेन? तू सर्वस्व आहेस माझं. मला फक्त मुन्नीने चांगल्या शाळेत शिकायला सुरुवात करावी असे वाटते. सोहन आणि तुम्ही दोघेही आनंदी असावे हा माझा आनंद आहे. मला दुसरे काहीही नको आहे. दुसऱ्या दिवशी पिकाची कापणी पूर्ण झाली आणि रमेशने ते बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. गावातील इतर शेतकरीही त्यांचे पीक विकण्यास तयार झाले. यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण पीक चांगले होते. रमेश आणि इतर शेतकरी त्यांचे पीक घेऊन बाजारात पोहोचले, पण बाजारात गोष्टी इतक्या सहज नव्हत्या. तिथले व्यापारी नेहमीप्रमाणे कमी किमतीत पीक खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते. रमेशसाठी ही एक मोठी अडचण होती, कारण त्याने त्याच्या पिकासाठी खूप मेहनत घेतली होती. हो भाऊ, तू तुझे पीक विकत आहेस? तू काय? हो भाऊ, मी हे पीक फक्त ते विकण्यासाठी आणले आहे. जो मला चांगला भाव देईल त्याला मी ते विकेन. या पिकासाठी खूप कष्ट केले आहेत. तर मला सांग, तुम्ही या पिकासाठी किती पैसे द्याल? भाऊ, सामान तुमचे आहे आणि तुम्ही मला सांगा, तुम्ही ते कितीला विकाल? 2000 रुपयाला. नाही भाऊ, तुम्ही खूप जास्त मागत आहात. तिथे ते 1000 मिळते. भाऊ, ज्याला जास्त रक्कम मिळेल तो ते फक्त तेवढ्यालाच विकेल. माझ्यावर खूप जबाबदारी आहे. मला ते फक्त 2000 विकायचे आहे. रामूचे संपूर्ण पीक विकले जाते आणि तो खूप आनंदी होतो, कारण त्याची मेहनत फळाला आली होती. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल मित्रांनो, तर कृपया करके व्हिडिओला लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनल